अभिवादन करतो सर्वांना. तू असं नको ना. आज एकंदरीतच मला जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल, पुण्याचे पोलीस खात्याचे सगळ्यांचे शहराचे ग्रामीणचे SP आणि CP असतील, सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सगळ्या डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. रात्री 12च्या दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणात होती. आपल्याला सगळ्यांना होती की थंडी जवळपास 8 ते 10 टेम्परेचर हे आत्ताच्या जिल्ह्यामध्ये असतं. त्याच्यावर थंडीमुळे आता पण तशी आमच्या अंदाजे 10 अकराच्या पुढे प्रचंड परिस्थिती यावी आणि त्याच्या फार चांगली जे काही काळजी असते ती काळजी राज्य सरकारने घेतलेली. जो काही निधी लागतो त्या निधीमध्ये देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारच्या पहिल्याच सूचना देण्यात आलेल्या होत्या. तो प्रकरण देण्यात आलेला होता. कारण आता कधी आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा महानगरपालिकेची आचारसंहिता सुरू आहे, त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे असं एका कामाने की आचारसंहिता लागल्यामुळे कुठली अडचण निर्माण झाली हे होता कामा नये याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट असतील, आम्ही सगळेच असतो. यामध्ये काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आणि हे सगळं पत्रकार इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या माध्यमातून आपल्यालाही पाहायला मिळतो. जिल्हा परिषदची आचारसंहिता कधीपर्यंत लागली मला माहिती नाही. हे निवडणूक आयोगाचा पूर्णपणे अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबद्दलचा निर्णय घेईल. परंतु मागे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की 31 जानेवारीच्या आत हे सगळं संपवायचं. परंतु नंतर 31 जानेवारी सुप्रीमने सांगितलं की 50% पुढे आरक्षण जाता कामा नये. मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातल्या बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद त्या 50%च्या पुढे मराठवाड्यात 90% का काहीतरी अशा जिल्हा परिषद 50%च्या पुढे आरक्षण गेल्यामुळे ते आरक्षण 50%च्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाचं सूचना आहे. त्याच्यामुळं आता निवडणूक आयोग ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे. मी काही ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होती आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होती. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.